अगदी जर पाहायला गेलं ना तर खालापूर तालुक्याला बिलॉंग करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये एक टीम अशी आहे की ती अगदी या क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत पोहोचली आहे, नाहीतर आपल्या कर्जत तालुक्यामधील सर्व टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाल्या आणि ही आणखीन एक चांगली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. जय हनुमान वानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी भडबल. टॉस जिंकलाय वानिवली टीमनं, फिल्डिंग करण्याचा डिसिजन. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय शरद, आपण त्यांना पाहू शकता गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकामध्ये 2 षटकांची मॅच. ऑन स्ट्राइक आपण पाहतो उमेश, नॉन स्ट्राइक वरती प्रथमेश. मॅच ऑन. पहिलाच बॉल अगदी फुलर लेनचा अगदी पाहतो आपण, त्याला खोदून काढत असताना ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच होईल यात शंका नाहीये, कारण की जर आपण पाहायला गेलं ना तर आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये अगदी आपण पाहतो ना गावदेवी भडबल टीमचा एक अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खालापूर तालुक्यातील एक मातब्बर संघ वानिवली टीम त्यांच्या अंगेस खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग मध्ये डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला इथून पाहायला मिळेल. म्हणजे 2 धाबा अगदी पहिल्या 2 चेंडूंवरती. थोडस संयम, थोडस शांत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये हे खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगोदरची मॅच वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगदी आपण पाहतोय किरवली. वावलोली सारख्या बलाढ्य टीमला किरवली टीमनं खऱ्या अर्थानं परास्त केलं. ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा बाउन्स घेत चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे दाखल झालाय. इथून मात्र झाली सुरुवात. आलाय चौकार उमेशच्या बाट मधून. पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजाची व्हेरिएशन ओळखली. त्याला अगदी आपण पाहतोय ना कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, या सर्व गोष्टींची अगदी पाहणी केली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रति हल्ला चढवला. चौकार आला. धाव फलकावरती 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती शरद. थोडासा कटर परंतु अगदी बाहेरून जाणारा सर राजेंद्र भोईर आम्हाला सांगतील हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये पडल्यानंतर अगदी बाहेर निघतो, परंतु अतिरिक्त वलन घेतलं. एक अभ्यंतर बॉल आला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि जोरकस अपील लाऊड अपील पंच सांगतात व्हाईट बॉल आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर एसटी रक्षक खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या अपील देखील मैदानाच्या आतमध्ये करत असतात आणि ते अपील आता मात्र वानिवली टीमचा आपण पाहतो ना वैभव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु पंच आमचं अगदी आपण पाहतो ना गेले 4 रात्रीमध्ये अप्रतिम कामगिरी. राजेंद्र भोईर सर, हारेश कराले सर. मिस टायमिंग हवेमध्ये बराच काल चेंडू स्वतः गोलंदाज आलाय. 3rd अटॅम्प्ट मध्ये अगदी आज झेल कॅरी केला. शरदला मिळाली आहे पहिली विकेट. पहिला आद्रा मिळतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी भडबल टीमला फलंदाजीतून बाद होईल उमेश. 3 बॉल मध्ये 5 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक चौकार, एक आक्रमक फटका त्याच्या बॅट मधून आणि त्यानंतर त्याला इथून परतावं लागतंय. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा या क्रिकेटच्या पटलावरती. फ्रेंच चषक दामद 2025 या नाईट रजनी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे दामोदकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे आयोजक. अगदी थंडी देखील अगदी कडाडाची थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये या स्पर्धेचा आनंद घेतात जे आमचे लाडके प्रेक्षक, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं या आयोजनासाठी, या स्पर्धेसाठी ज्यांची आम्हाला खऱ्या अर्थानं कळत न कळत जी मदत लाभली त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. आणखीन एक चांगला बॉल, फिंगर रोल केले होते, अगदी बाहेर निघालाय, फुड्यामध्ये टाकला होता. फुड्यातून अगदी चेंडूला बळण दिलंय. या ठिकाणी आपण पाहतोय शरदनं. इथून आणखीन एक डॉट बॉल. ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं चौकार लगावला होता ना त्याला बाद केल्यानंतर थोडस दडपण देखील कमी झालं असेल आणि आता मात्र नवीन फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग. आणखीन एक चांगला बॉल बघा पडल्यानंतर अगदी बाहेर निघतोय. वापर अगदी कटरचा मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज शरद आपल्याला पाहायला मिळाला. षटक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा
8 धावसंख्या आपल्याला अगदी आपण पाहत आहे बॅटिंग करत असताना गावदेवी भडबल या टीमची पाहायला मिळते. प्रथमेश ज्यानं अगदी एक चेंडू स्पीड अप करा वानिवली टीम. प्रथमेश ज्यानं खऱ्या अर्थाने एक चेंडू फेस केला, एक धाव त्याची धावफलकावरती आहे. आता तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांची नजर मी तर म्हणेन संपूर्ण भडबळकरांची नजर आता मात्र प्रथमेशवरती असेल, कारण की आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये त्याने चांगला खेळ केलाय. प्रत्येक वेळी आपल्या टीमला खऱ्या अर्थानं संकटातून त्यानं बाहेर आणली आहे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात, एक विकेट आली आहे आणि आता मात्र 2च षटकांचे मॅच आहे. त्याच्यामुळे शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी वैभव आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर अगदी आपण पाहता 1 वैभव गोलंदाजीसाठी. फटका चांगला आहे, गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिली आहेत. डीपेक्सचा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे प्रथमेशच्या बाट मधून डिफिकल्ट फटका चौकार. चौकार आलाय. चौकारानं धाव फलकामध्ये आपण पाहताय 12. प्रथमेश आउटसाइड दी ऑफ स्टंप. आता खऱ्या अर्थानं बचावात्मक कामगिरी करायची गोलंदाजाला, फलंदाज पासून खऱ्या अर्थानं वाचायचंय, त्यासाठी हा दूर टाकला परंतु अतिरिक्त दूर गेला. 1 धाव आली. 13 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे वैभवच्या या षटकातील. अगदी आपण पाहताना खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरतून खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा दूर होता, कदाचित बॉल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं फार गरजेचं आहे. एखादा मोठा फटका येतोय परंतु सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. धावसंख्या हलती ठेवणं फार गरजेचं राहील. शॉर्टम पूल केलाय, पाठीमागे चाललाय, फ्लाइंग स्लिपला झेल ड्रॉप झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 2च धाब्यांवरती समाधान मानेल, कारण की झेल ड्रॉप झालाय, जीवदान मिळालंय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. धाब्यांसाठी संघर्ष. पुन्हा एकदा प्रथमेशची झेल सुटली. पहिल्या सामन्यामध्ये प्रथमेशची झेल सुटली, त्याने मॅच फिनिश केली. सेकंड मॅच मध्ये प्रथमेशची झेल सुटली, पुन्हा एकदा त्याने मॅच फिनिश केली आणि आता पुन्हा एकदा प्रथमेशची झेल सुटली आहे. आता काय होणार या मॅचचं चित्र, कारण की 3 बॉलचा अजून खेळ बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी भडबल टीम बॅटिंग करते. इथे पुन्हा एकदा एस्टनच्या मागे चुकी होतीये. दरम्यान हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 15 आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय 25 टार्गेट अगदी सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट झालं होतं आणि आता मात्र ती मॅच पाहता हे 15 धावा धावफलकावरती आहेत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. मी तर म्हणेन वावलोली टीम कडे बरेचसे गोलंदाज आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धनराज कांबेरे जो टीमचा कर्णधार आहे त्याच्यावरती आक्रमण केलं आणि खऱ्या अर्थानं आक्रमण हे बचाव होतं आणि अपील मैदानामध्ये इथे रनआउट धाव मिळणार नाहीये. 15 धावा धावफलकावरती 16चं टार्गेट आणि त्या ठिकाणी कल्पेशने केलेली चुकी, कदाचित ती चुकी संपूर्ण टीमला अगदी माघारी घेऊन आले की काय, कारण की ती जर का झेल कॅरी झालं असते ना तर कदाचित तिथून टर्निंग पॉइंट ठरू शकला असता. ती झेल कॅरी झाली असती, नवीन फलंदाज झाला असता आणि धनराज कांबेरे एवढा सोपा गोलंदाज नाहीये की तो अगदी आपण पाहताना की सहजासहजी तिथून मॅच सोडेल. परंतु एक सेट फलंदाज होता त्याच्या समोर देखील त्याच्या विरोधामध्ये फटके आले होते आणि त्याला झेल सुटल्यानंतर अगदी मोठा फटका मारणं तिथून सहज जमलं आणि तिथून ती मॅच देखील खुली झाली. परंतु अमोल मोडकनं दुसऱ्या षटकामध्ये ताकद दाखवली होती, पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. हे क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं होत राहतं. क्रिकेट आहे, हार जीत हे सर्व उतार चढाव ह्या गोष्टी होत राहतात. वावलेली टीम एक बलाढ्य टीम आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या पटलावरती बरेचसे उतार चढाव पाहितलेत. त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये हार जीत हे होतच राहतं. आज हार आहे तर उद्या जीत आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहताय वानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी भडबल. आपल्याच विभागामधील अगदी हाकेच्या जवळ असणारं भडबल गाव आणि ते अगदी आपण पाहतो ना खलापूर तालुक्यामधून आलेले वानिवली टीमच्या अगेन्स्ट
अगदी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे अगदी महत्वपूर्ण मॅच इथून आपल्याला पाहायला मिळेल. चला बॉल द्या मैदानामध्ये. 12 बॉल 16 धावसंख्येची गरज. प्रति षटक इथून 8 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. आता ती सरासरी राखण्यामध्ये यश येईल का वानिवली टीमला, की प्रतिस्पर्धी टीम आपण पाहताय भडबल टीमनं जी गोलंदाजी मधील आतापर्यंत ताकद दाखवली ती ताकद आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे प्रश्न आहेत. आता त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्यावेळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये वानवली टीमचे फलंदाज जातील आणि या 12 चेंडूंचा खेळ ज्यावेळी समाप्त होईल त्यावेळी बरेचशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळली जातील. चला लगेच जा मैदानाच्या आतमध्ये, टाइमपास करू नका, आपल्याकडे अजूनही मॅचेस बाकी आहेत. अगदी इथून पाहायला गेल्यानंतर जवळजवळ 5 सव्वा 5 आता मी तर म्हणेन टाइमपास करू नका. अगदी राजेश भोईर सर वाट पाहतायत कधी फलंदाज मैदानामध्ये येतील. स्क्वेअर लेग आमचे हरेश कराले सर, फार मोठी मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली आहे, दोन्ही ऑफिशियल. त्यानंतर आमचे संदीप गायकवाड सर, त्यांनी तर अगदी समालोचन असो, त्यानंतर पंचांची भूमिका असो, अगदी मी तर म्हणेन आयोजकांना देखील त्यांची मदत, अगदी टीम घेण्यापासून ते आयोजन करण्यापासून तर ही स्पर्धा अगदी यशस्वी पाडण्यापर्यंत त्यांची लागलेली मेहनत आमच्या खुरमबाईंना खऱ्या अर्थानं आपण पाहताय. संदीप गायकवाड आणि दामत हे वेगळं समीकरण आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आमची MTC.in ची संपूर्ण टीम, आमचे कुणाल आणि त्यांचे दोन्ही कॅमेरामन, अप्रतिम कॅमेरा बघ, क्लॅरिटी आणि क्वालिटी, ज्यांची खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चा राहिली आहे. उद्या देखील आमच्या कुणाल सरांना उसाटणे ते शर्तींसाठी जायचंय, त्याच प्रयत्नामध्ये ते आहेत. किती तास झोप मिळेल आणि पुनश्च एकदा शर्तीमध्ये, क्रिकेटपेक्षा शर्तींमध्ये अगदी डोले ठेवून थांबावं लागतं. हा, टायपिंग कमी आहे परंतु लक्ष जास्त द्यावं लागतं. एखादा डिसिजन फार महत्वाचा आहे, नाहीतर मग उलट तिकडे सगळं काही तपासणी होते. चला जाऊया मॅच कडे. 12 बॉल आणि आता इथून बनवायचे 16 धावा. जय हनुमान वानिवली टीमला. मॅच स्टार्ट करा ऑफिशियल. चला लगेच मॅच स्टार्ट करा. ऑन स्ट्राइक जयस, नॉन स्ट्रायकर वरती वैभव, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं वैभव. गोलंदाजीसाठी मयूर, दादा सरकार, पंढरीशेठ फडके यांची आठवण करून देणार जर्सी नंबर आपण पाहताय. जेव्हा जेव्हा दादा सरकार, दादा नंबर आपल्याला पाहायला मिळेल त्यात वेळी पंढरीशेठ फडके यांची आठवण येईल. शर्यती क्षेत्रातील एक चांगलं नाव सातत्यानं घेतलं जातं. हा फटका अलॉंग द कार्पेट एकच जावेतून पाहायला मिळतीये. जयेशच्या बॅट मधून हा फटका आला, एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. मयूरचं षटक हे फार महत्वपूर्ण राहणार आहे, कारण की मयूरने जर का चांगलं षटक इथून हाताळलं, कमीत कमी धावसंख्येत जर का षटक हाताळलं तर या धावा इथून बचाव करू शकते गावदेवी भडबल टीम. नक्कीच गावदेवी भडबल टीम. 1 बॉल आणि 1 धाव. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 11, धावा बनवायचे 15. ऑन स्ट्राइक आपण आता पाहू शकता वैभवला, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं. अप्रतिम कामगिरी. हा जबरदस्त बॉल, सटीक लाईन आणि लेंथ मध्ये आता गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश देखील आलाय. बॅटरकडे अगदी उत्तर देखील नाहीये. बरेचसे प्रश्न या चेंडूवरती विचारून गेला बॅटरला आणि त्याच्यावरती उत्तर देखील नाहीये. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 10 बॉल 15चं समीकरण. चांगली गोलंदाजी गावदेवी भडबल टीम कडनं. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतात अगदी बाहेरून गेल्या. व्हाईट बॉल आला. अवंतरची धाव आली आहे. राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतात एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धावानं धाव फलकापती 2 आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहताय फ्रेंडशिप चषक दामत 2025 च ही अंतिम दिवस, अंतिम रात्र, फायनल डे. रात्र म्हणता येणार नाही कारण की पहाट झाले. ऑन साइडला व्यवस्थित कनेक्शन नाहीये. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 50-50 बघा, जयेश पाटलांची आठवण करून देणारा जर्सी नंबर 50-50. सगळे शर्यती शौकीन आहेत मला असं वाटतंय बडबल टीम मध्ये. लाडू बैल
नक्कीच 1001 कोणतरी असेल, कारण की आताच लाडू आणि मथुरचा फेरा शर्यत देखील झाली आहे मोहच्या पाठीवरती. आपण पाहताय देसाईला त्या ठिकाणी झाली, तिथे मात्र जिंकला देखील लाडू. इथे चुकी केली आहे गोलंदाजानं, अगदी आपण पाहताय पंच सांगतायत नो बॉल आहे. नो बॉल +1, 2 धावा धावफलकामध्ये. जिथे तुमच्याकडे बचाव करण्यासाठी धावा फार कमी आहेत, तुम्हाला त्या धावसंख्येचा बचाव करायचा आहे, तुम्हाला डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी करायची आहे, तुम्हाला डॉट बॉल फेकायचे आहे, तुम्हाला इथून विकेट मिळवायची आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू जर का डिलिव्हर केले तर मात्र तुम्ही अगदी आपण पाहताय ना की या धावसंख्येचा बचाव करत असताना पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळेल टीम, अगदी अडचणीमध्ये पाहायला मिळेल. इथून आता येणारे चेंडू शिल्लक असतील 9 धावा बनवायचे 11. संघर्ष तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फ्रीटचा बॉल आणखीन एकदा अगदी पाहतो पण वाईडिश लॉंग ऑन मध्ये चुकी झाली, हातातनं बॉल निसटला, अगदी पायाला लागून पुढे सरकला. तोपर्यंत दोनही बॅटर मध्ये 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 7 8 बॉल आता 9चं इक्वेशन. एक बॉल वरती समीकरण बदललं जातं. एक बॉल फार महत्वपूर्ण आहे. एक बॉल साठी एक रन साठी या ठिकाणी संघर्ष आणि संघर्षाची लढाई. एज अँड टेकन, विकेट आली आहे, ती प्रतीक्षा होती गावदेवी बडबल टीमला आणि ती प्रतीक्षा खऱ्या अर्थानं समाप्त झाली, कारण की विकेट आली आहे. आणि विकेट देखील आपण पाहताय ना तर वैभव हा फलंदाजीतून बाद झाला. 4 बॉल मध्ये 3 धाबा त्यानं बनवल्या, परंतु त्या देखील महत्वाच्या होत्या. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 8 शरद, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहताय आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे आम्हाला सांगतात की कालच्या दिवसामध्ये शरद यांचा खेळ अप्रतिम राहिला, कारण की कालचा दिवस सान्य गाजवला. क्वालिफाय मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती शरदनं, तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु समोर आपण पाहताय ना की मयूरने देखील चांगली कामगिरी केली. एक खराब चेंडू त्याने जरूर फेकला, त्याच्यावरती एक सिंगल डकेल आली, परंतु 5 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत अवघ्या 7 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने मिळवली. डावकुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि नेहमी असं म्हटलं जातं ना की ज्या ज्या वेळी डावकुरे आता जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळी ते आक्रमक आणि मोठे विध्वंसक फटके मारत असतात, परंतु तशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का शरदच्या माध्यमातून. पहिलाच फुल टॉस गॅप मध्ये खेळलाय, जाईल चेंडू सीमा पार, आलाय चौकार. धाबा आणि बॉल मधला अंतर कमी करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं व्हेरिएशन करायची होती. फुलटॉस बॉल मिळाला गॅप मध्ये, अगदी आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडूला काढला, सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. या 4 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11. आता बॉल शिल्लक असतील इथून 6 आणि धावा बनवायच्या त्या 5. चला स्पीडअप करा गावदेवी बडबल टीम. 6 बॉल 5चं समीकरण. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज आता कोणता वापरला जाईल, बरेचसे प्रश्न आता इथून उद्भवले गेलेत फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी, कारण की 6 बॉल मध्ये आता 5 धावा वाचवायचे. प्रथमेश येईल का षटक हाताळण्यासाठी की इथून मात्र भावेश कडे जबाबदारी, परंतु उमेश आलाय. 6 बॉल आणि 5 धावा. पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. खुरमभाई पाण्याची व्यवस्था करा, खेळाडू कक्षामध्ये पाणी हवाय. चला 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. चला मॅच स्टार्ट करा, मॅच का थांबली आहे. 6 बॉल 5 धावा. अगदी ओव्हरपिच चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये, सॉरी डायरेक्ट हिट मोस्ट डेंजरस. चला या बबलूजी नजे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाईल आमच्या mtclive.in च्या माध्यमातून, जिथे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय टेक्निकल रूम मध्ये आमचे कुणाल सर
आणि त्यांच्या साथीनं आमचे बबलूजी नजे सर चेक केलं जाईल त्यांच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग आहे जे काही डिसिजन आहे ते तुमच्यापर्यंत अगदी पोहोचलं जाईल दोन्ही अँगलनं इथे पाहितलं जाईल फलंदाज या ठिकाणी पोहोचला आहे की नाही आणि फलंदाज इथे बाद आहे अगदी आपण पाहताना की ही धाव कदाचित धोक्याची ठरू शकते का हा प्रश्न देखील उभा राहिलाय बघा किती अप्रतिम वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे MTC लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त बघ म्हणून तर या वाहिनीची सातत्याने चर्चा केली जाते अगदी कमी कालावधीमध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली ही वाहिनी MTC.in चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहताय प्रतीक येणारे आता बॉल शिल्लक आहेत 5-4 धावसंख्येची गरज बघा अफजल भाई आम्हाला सांगतायत 5 बॉल 4 धावसंख्येची गरज म्हणजे अफजल भाई अगदी मैदानाच्या चारही बाजूने फेऱ्या मारून येतात परंतु मॅच मध्ये त्यांचं लक्ष भरपूर आहे 5 बॉल 4 धावा मैदानाच्या बाहेर ते पेट्रोलिंग करतायत कुठे शेकोटी लागले की नाही चांगला बॉल वेगवान बॉल तेज सर्रार फॉलो करत असताना बॅट्समनला वेगानं अगदी चेंडू निघालाय पुढे इथून आपण पाहताय डॉट बॉल आलाय आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील बॉल आता शिल्लक असतील 4 धावा बनवायचे 4 कुणाल सर 4 बॉल 4 धावा इथे फटका लॉब तर केलाय उंच खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत झेल कॅरी झालाय मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट विकेट आली आहे ही मच नीडेड विकेट महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणी आली आहे मिळालाय धक्का जय आपली टीमला फलंदाजीतून बाद होईल जयेश थोडाच वेळामध्ये येईल तुमच्यापर्यंत थांबा काळजी करू नका काळजीचं काम चला स्पीडअप करा का वेळ घेतला जातोय 3 बॉल 4 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे गोलंदाज उमेश ज्यानं पुनश्च एकदा कमबॅक करून दिलंय टीमला 6 बॉल 5 धावसंख्येची गरज असताना अगदी आपण पाहतो ना पहिल्याच चेंडूवरती रनआउटची विकेट त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर विकेट आता 3 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे काय मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच मी तर म्हणेन सर आजच्या रात्रीमध्ये अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळाले राजेश सर काय स्पीडअप करा सातत्याने सांगितलं जात आहे प्रथमेश ही ते पाठीमागे खेळलाय हा अगदी सेफ फटका आउटफील्ड फास्ट आहे जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि ते जिंकले जय हनुमान वानिवली टीम परंतु त्यांचा हा अगदी तो विजय ना तो अगदी लक्षात राहील एवढं जबरदस्त केलं त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी भडबल टीम न केला